महाराष्ट्र की राजनीति हो और परली का जिक्र ना हो, ये कभी हो नहीं सकता। जब जब भी महाराष्ट्र में इलेक्शंस होते हैं तब परली का नाम सामने आता है। इसी को लेकर आज हम परली में हैं और परली के अंदर एक नया राजनीतिक समीकरण बना है, उसको लेकर आज हम जो है बात करने के लिए आए हैं। हमारे साथ जो है परली के माजी नगर अध्यक्ष दीपक राणा देशमुख जी हैं। आइए हम इनसे बात करेंगे कि आप जो नए एक चेहरे के साथ या नए पार्टी के साथ आज जो यहाँ पर वो काम करेंगे उनके बारे में सब चीजें जानेंगे। पहले तो सर बहुत बहुत स्वागत है आपका महाराष्ट्र जीवन। धन्यवाद। एक चीज कल हमने देखा कि आपका जो परसों प्रवेश हुआ है शरद पवार गठ राष्ट्रवादी के अंदर। पिछले कई सालों से आप जो है माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे साहब के साथ जो है तो आप काम करते थे और अब ये कुछ दिनों में एक नया चेंज आया है और आप जो है अभी जो इलेक्शन लड़ने वाले हैं वो शरद पवार गठ से लड़ने वाले हैं। क्या कहेंगे इस बारे में आपकी प्रतिक्रिया? सर्वप्रथम मी शरद पवार साहेबांचे आभारी आहे की आणि बजरंग बाप्पाचे मी त्यांच्या पक्षामध्ये मला प्रवेश दिला। मी पहिलेपासून प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या पक्षामध्ये लढत होतो आणि आतापासून पहिले भाजपमध्ये, पुन्हा अपक्ष, पुन्हा राष्ट्रवादीमध्ये आणि आता शरद पवार साहेबांच्या पक्षामध्ये। याचं कारणच असं आहे की मी जनतेचे काम करत असतो आणि मला एखाद्या पक्षानं जर कामात दिरंगाई केली, हायगाई केली किंवा काही हे झालं तर आम्ही पक्ष सोडून दुसरं आम्ही जनतेला जे मान्य आहे त्या पक्षामध्ये आम्ही प्रवेश करतो। त्याच्यामुळे मी आता आदरणीय शरद पवार साहेबांच्या पक्षामध्ये प्रवेश करणार। प्रवेश की बात तो अभी हुई है सर, लेकिन जिस दिन से इलेक्शन डिक्लेयर हुए हमने ये देखा कि परली के अंदर सब में पहले प्रचार शुरू करने वाले आप हैं। तो आपने स्टार्टिंग से ही जो है तो प्रचार यहाँ पर शुरू किया है और आप तो एक पार्टी के साथ आपका नाम भी जुड़ गया और आप इसके साथ इलेक्शन लड़ेंगे। क्या मुद्दे रहेंगे, किन मुद्दों को लेकर जो है तो आप जनता के सामने जाएंगे? सर्वप्रथम परळीतील खूप मोठ्या समस्या नाही आहेत। पाणी, लाईट आणि स्वच्छता आणि अशा 2-3 प्रकारच्याच समस्या असतात नगर परिषदेमध्ये। पण जे विकास निधी आलेला आहे परळीमध्ये कोट्यावधीचा, गेली 7-8 वर्ष झालं हे कामं अर्धवट अवस्थेत आहेत। मोठमोठ्या जाहिराती करायच्या, एवढे पैसे आम्ही आणले, एवढं हे केलं, पण विकास मात्र शून्य असायचा आणि हजारो कोटी रुपयाच्या परळीमध्ये आपल्याला प्रशासकीय मान्यता मिळालेल्या आहे आणि इथं काम बघायला असलं तर त्याच्या फायली इथं कुठं शोधल्या तर सापडत नाहीत। वारंवार आम्ही निवेदन दिले, आंदोलन केले। अक्षरशः आम्ही एवढं मोठं आंदोलन केलं की मी स्वतःला जमिनीत गाडून घेतलं होतं 4 तास, तरी सुद्धा यांनी कुठले कागदपत्राचा पूर्तता केले नाही। ह्याच्यामध्ये खालून वरीपर्यंत सगळा कलेक्टर ऑफिसपर्यंत सगळे मॅनेजमेंट लेवलनं करून हे भ्रष्टाचार करत आहेत। त्याच्यासाठी आम्ही परळीच्या या 2-3 मुद्द्यावरच लढणार आहोत। राहिलेले अर्धवट अवस्थेतले कामं, जसे की वाचनालय बिल्डिंग आहे, गेली 7 वर्ष झालं ते काम चालू आहे। त्याच्यामध्ये आता फर्निचरचं कामाच्या 2-3 वेळेस ऑर्डर झाल्या तरी पण काम पूर्ण नाहीये। तसंच तीर्थक्षेत्राची बिल्डिंग सुद्धा 5-6 वर्ष झालं काम चालू आहे। बिल्डिंग नुसतं दाखवायला पूर्ण आहे पण मधले फर्निचर हे काम अजून शिल्लक आहे। भुयारी गटार योजना 7 वर्ष झालं ते सुद्धा चालू आहे, ती सुद्धा अर्धवट अवस्थेत आहे, कुठंही काम पूर्णत्वाकडे नाहीये। भुयारी गटार झाल्यानंतर आमच्या प्रभाग मध्ये बौद्ध विहारासाठी 30-40 कोटी रुपये सुद्धा ते पण आलेले होते, त्याचे सुद्धा टेंडर झाले, मोठ्या जाहिराती केल्या आणि इलेक्शन आलं की ते खोदायचं आणि काम चालू आहे असं दाखवायचं। लोकसभा इलेक्शन झालं की बंद, पुन्हा विधानसभा इलेक्शन लागलं पुन्हा बौद्ध विहारासाठी खोदायचं काम करायचं आणि 4 दिवस दाखवायचं, इलेक्शन झालं की काम बंद। आणि त्याच्यावर हेडवर जर पैसे पाहायला बघितले आता तर 1 रुपया सुद्धा शिल्लक नाही। त्या हेडवरचे पैसे दुसऱ्या हेडवर टाकून रोड नाल्या असं दाखवून बोगस काम, बोगस तर म्हणता येणार नाही, कामच करायचं नाही, त्याला बोगस म्हणायचंच नाही, नुसतं कागदावर डॉक्युमेंट करून बिल उचललेले आहेत। कित्येक वेळेस आम्ही ते गुत्तेदाराला विचारलं की आपण हे अर्धवट अवस्थेत काम आहे, आपण कसं म्हणजे हे करणार आहे, 7-7 वर्ष झालं तुमच्या मुदती संपलेल्या आहेत, मुदत वाढ देऊन असं परळीचं म्हणजे करायचं का तुम्हाला? तर त्यांनी क्लिअर सांगितलं की आमचे
पैसे कुणीतरी उचललेले आहेत, आमचे चेक निघालेले, आमच्या चेक क्रॉस करून चेक जे देतात ते क्रॉस चेक केलेले नाहीत आणि कुठल्या तरी संस्थेच्या सोसायटीच्या याच्यावर पैसे उचलून पैसे जिकडे तिकडे झालेले आहेत आणि त्याच्यामुळे ह्याची चौकशी व्हावं म्हणून हे सुद्धा आम्ही निवेदन दिलेलं आहे. खूप मोठा भ्रष्टाचार आहे. गेल्या 4 वर्षात तर तिथं कोणीही लक्ष द्यायला नाही, नगरसेवक नाही, नगराध्यक्ष नाही, इथले स्थानिक आमदार जे आहेत तेच लक्ष देत होते. पण त्यांनी कसल्या प्रकारे लक्ष दिलं हे काय अजून कुणाला कळालंच नाहीये. सर मध्ये थोडासा हे करतो की ज्यावेळेस म्हणजे आता हे सगळे तर गोष्ट आपण सांगत आहेत, मतलब ये पूरी चीजें आप जब बता रहे हैं तो पिछले जब 5 साल का जो पीरियड रहा उस दौर में आप साथ रहे हैं, तो उस दौर में आपने इन चीजों को मतलब उनके संज्ञान में लाने की कोशिश नहीं. हाँ साहेब, हेच सांगाल मी की मागच्या 5 वर्षात कुणी नसताना सुद्धा आम्ही वारंवार निवेदन दिलेलं आहे, लेखी निवेदन दिलेलं आहे. स्थानिक आमदार सगळं कार्यक्रम पाहत असल्यामुळे स्थानिक आमदारापासून आम्ही त्याचे निवेदन दिलेत, कलेक्टर ऑफिस पासून निवेदन दिलेत. मीच नाही तर वेगवेगळ्या संस्थेने सुद्धा, जागरूक जे संस्था आहेत, जे काम करणार आहेत त्या पक्षाने सुद्धा निवेदन दिलेत, उपोषण केलेत, आंदोलन केलेत. कुठलाही त्याच्यावर फरक पडला नाही. आम्ही सोबत असलो तरी काम व्हावं ह्या आशानं आम्ही आमच्या नेत्याला सुद्धा पाठपुरावा करायचा, पण ते दुर्लक्ष करून आम्ही गेले 4-5 महिने झाला आम्ही त्यांच्यासोबत नाहीये. कारण आम्ही ते डायरेक्ट निर्णय घेतलाय की आम्ही असं जर होत असेल तर आम्ही तुमच्यासोबत नाही. हे निर्णय घेण्यासाठी अजून एक मोठा विषय आहे की विधानसभेचं ज्यावेळेस इलेक्शन लागलं होतं त्या इलेक्शनमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात बोगस मतदान झालंय. मुस्लिम एरिया जेवढा एरिया आहे त्या एरियात तर 100% बोगस मतदान झालंय. कुणालाही मतदान न करू देता स्वतः हाताने त्यांच्या कार्यकर्त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीचे लोक आणून ते काम करून घेतलेलं आहे. सीसीटीव्ही बंद आहे. आमच्या ज्यावेळेस निदर्शनास आले किंवा लोकांनी आमच्यापाशी जेव्हा तक्रार केल्या की ना आपल्याच पक्षातले लोक असं करायले आहेत, त्यावेळेस मी आमच्या वरिष्ठांना आमदाराला पण फोन लावून कळवलं होतं. उलट त्यांनी सांगितलं तुम्ही थांबू नका, तुम्ही दुसऱ्या बूथवर जा, तिथं जे काय होईल व्यवस्थित होईल. मग अशा प्रकारे सगळ्या गोष्टी होत असताना ज्या महिला माझ्याकडे तक्रार घेऊन आल्यानंतर त्यांनी स्पष्ट सांगितलं की आमचे सासू सासरे दीर भाऊजे सगळ्या देखत आम्ही लाईनला असताना सुद्धा आमच्या सगळ्याचे मतं ह्यांनी केले आणि हाकलून झिरकाडून आम्हाला मतदानापासून दूर केलं. मग त्यावेळेस मी प्रत्यक्षात त्याच टाइमला मी मतदान बंद झाल्यानंतर बूथ वगैरे सगळं क्लोज झाल्यानंतर आदरणीय आमच्या नेतृत्वाला आम्ही मेसेज करून सांगितलं. त्यांच्या मिसेस आदरणीय आमच्या माता समान वहिनी साहेबांना सुद्धा मी हे निरोप दिले की अशा अशा प्रकारच्या लोकात खूप नाराजी पसरलेली आहे, असा प्रकार झालेला आहे. स्वतः खूप काही वेगवेगळ्या लोक येऊन ते मतदान केलं आहे, महिलाला मतदान करू दिलं नाही. ह्या प्रकरणामुळं मी त्यांच्याबरोबर संबंध तोडलेला आहे. मी त्याच दिवशी मी असा जर प्रकार होत असेल तर आम्ही जगण्यात आणि वाचण्यात काहीच अर्थ नाहीये. मतलब ये पूरा जो आपकी जो दूरी है उसका कारण आप ये बता रहे हैं कि जिस तरह से इलेक्शन के जो आपने एलिगेशन लगाए अभी इलेक्शन के अंदर जो है तो बोगस मतदान हुआ, तो विधानसभा इलेक्शन के बाद ही आपका जो है तो साथ छूटा है क्या एक दूसरे से? ये मतदान हो गया कि उसी टाइम दूसरे दिन हमारा साथ छूटे वाला था, मगर उनकी अचानक बीच में तबीयत खराब हो गई थी. जब मैं उनके पास गया तो उन्होंने थोड़ा सबर रखो बोल के अपन बाद में दुरुस्ती करेंगे, थोड़ा काळजी करू नका, आपण ह्याच्यात फेरबदल करू आणि व्यवस्थित करू, ह्या अर्थावर जे केलं. पण हे विषय जे आहे मतदानाचा हे पूर्ण भरायला 99 विषय होते आणि 100वा विषय हे असल्यामुळं आमचं पूर्ण क्लोजिंग इथंच झालेलं आहे. त्याच्यामुळे मी विषय हे त्यांच्यापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. सर पिछले इसमें हमने ये देखा कि मतलब आप जब सत्ता में थे और उसके बाद जो है तो एक इशू उठा था, आपने जो है तो मंदिर के अंदर जाकर जो है तो आपने हथौड़ी से जो है तो मंदिर का एक नया द्वार खोलने की कोशिश की थी. तो ये साथ रहने के इसमें भी जो है तो जब भी ये चीजें आप बातचीत के जरिए से सॉल्व नहीं कर पाए उनके साथ? हाँ, आदरणीय आमच्या सोबत साहेब असल्या होते आणि मी त्या पक्षात भी होतो. मी साहेबांनाच नाही पार सगळ्या यंत्रणा ह्याच्यात जे जे काम आहे त्या मंदिरच्या संदर्भामध्ये संस्थेला, पोलीस स्टेशन, कलेक्टर ऑफिस, मुख्यमंत्र्यापासून आपल्या इथल्या मंत्र्याला सुद्धा पत्र दिलेलं होतं
आणि एक नाही 4-5 वर्ष झाला माझा हे लढा चालू होता की त्या मंदिरमध्ये एक भुयारी मंदिर आहे आणि त्याची आमच्या आजोबापासून पूजा होती आणि ते मंदिर आम्ही लहानपणापासून पूजा करत होतो. त्याचा अधिकार आम्हालाच होता, पूजाचा मान आम्हालाच होता. त्यावेळेस आम्ही वारंवार पत्रव्यवहार केला, कुठलीही कुणी दखल नाही घेता, कुणीच ह्याच्यात हस्तक्षेप न केल्यामुळं मी त्यांना वॉर्निंगच दिली होती की आता जर नाही झालं तर मला स्वतः मी करणार आहे. मी एक वेळेस त्याचं कुठं बंद झालंय, ते मंदिर कुठं आहे, मी ह्याचा आधी एक महिनाभर आधी मी चित्र फित तयार करून मी ते साईड दाखवली होती. इथं असं दगडी बांधकामामध्ये हे विड बांधकाम आहे आणि ह्याच्यामध्ये मंदिर आहे हे दाखवलं होतं आणि निवेदन सुद्धा दिले होते. तर हे नाही झालं तर मी स्वतः पूर्ण हातात कायदा घेऊन मी काम करणार आहे हे सुद्धा मी त्यांना सांगितलं होतं. पण धर्मादाय आयुक्ताने निर्णय कुणी घेतला नाही, ना कलेक्टर ऑफिसनं घेतला नाही, ना सचिवाने घेतला नाही, ना तहसीलदारने घेतला नाही, ना इथल्या मंत्र्याने घेतला, ना आमदाराने घेतला, ना खासदाराने घेतला. म्हणून आमची पूजा आणि आमचा देव गुदमरतोय, आमची बी कुठेतरी भावना आहे. म्हणून आम्ही ते पूर्ण हाताने जाऊन ते खोलून ते मंदिरचा भाग पूर्ण उघडा करून आम्ही ते मंदिरमध्ये तिथं मध्ये जे तिथं लिंग होतं तिथलं सुद्धा लिंग नाहीये, तिथं खोदलेला भाग आहे. तिथलं मंदिराचं काय केलं काय अजून पत्ता नाहीये. परत आम्ही ते खोलून पूजा करून आम्ही रितसर वापस आलो. अब आएंगे इलेक्शन के ऊपर. लास्ट आखिरी सवाल है आपसे कि अब जो है आप इलेक्शन की तैयारी में है, तो परली लेवल के क्या कुछ अहम मुद्दे आप हमारी जनता के सामने रखेंगे? या परळीमध्ये खूप छोटे मुद्दे आहेत. स्वच्छता, पाणी आणि लाईट आणि शैक्षणिक क्षेत्राचा दर्जा चांगल्या प्रमाणात व्हावा आणि परळीमधून 2 नद्या परळीच्या मध्यभागातून वाहतात. ह्या नद्या स्वच्छ असाव्यात, त्याच्यात घाण कचरा नसणे, एवढेच आमचे मुद्दे आहेत. आणि परळीच्या टॅक्सेशन मध्ये सुद्धा हे काम चांगल्या पद्धतीने 100% काम स्वच्छ होऊ शकतं. पण हजारो कोटी रुपयाचा निधी आणायचा आणि वेगवेगळ्या कारणाने ते काढून उचलून घेऊन जायचा, थोडंच काम दाखवायचं आणि 100% पैसे उचलून अशा कितीतरी योजना आहेत ज्या बंद आहेत. मी आता तुम्हाला ह्याचं जर एका कडीनं जर घेतलं तर 20-25 योजना अशा अर्धवट अवस्थेत आहेत आणि बाकीचे जे नगदी पैसे नाली एकावर एक रोड केलेले 5-5, 7-7 A to B, B to C, C to D असलं कुठलंही घराचे किंवा ह्याचे नाव न देता नुसतं ABCD असं करून प्रशासकीय मान्यता घ्यायच्या आणि ते बिल उचलायचे. कुठंही काम झालेलं नाही. 7 वेळेस बिल उचलायचं आणि 8 वेळेस काम करायचं किंवा एकच काम करायचं आणि 7 वेळेस बिल उचलायचं. ही पद्धत आमच्या परळीमध्ये खूप दिवसापासून चालू आहे. 4-5 वर्षात तर खूप मोठी पद्धत झाली आणि ते पैसे सगळे फस्त केले. परली की जनता आज जब आप वोट मांगने जाएंगे तो क्या लगता है कि परली की जनता फिर से आपको एक मौका देगी कि परली का विकास करें? परळीतील जनता खूप सुज्ञ आहे आणि परळीतील नुसतं बोगस मत बी रोखलं तरी आम्ही निवडून आलेलो आहेत. आमचा विजय आहे आणि ते पण विजय एवढा मोठा असेल की महाराष्ट्र बघत राहील की परळीचा नगराध्यक्ष जनतेतून निवडल्यानंतर आणि बगर बोगस मतदान न होऊ देता आम्ही सगळ्यात महाराष्ट्रात नंबर 1 ला आम्ही निवडून येऊ आणि परळीची जनता हे निर्णय दाखविल्याशिवाय राहणार नाही. मागच्या 15 वर्षापासून जी त्यांनी तडप पाहिलेली आहे, परळीचा जे गुदमरून टाकलेलं होतं ह्या राजकारणी लोकांनी, हे सगळा श्वास मोकळा करून जनताच आपल्या हाताने आपला श्वास मोकळा करणार आहे. बहुत शुक्रिया सर बात करने के लिए. ये थे दीपक नाना देशमुख जो अभी राष्ट्रवादी शरद पवार गढ़ से यहाँ के नगराध्यक्ष के उम्मीदवार के हैसियत से यहाँ पर इन्होंने अपना काम शुरू किया है. मैं सबात अली सैयद, महाराष्ट्र जीवन न्यूज चैनल के लिए.